महामार्गावर धावत असलेल्या पुणे नागपूर गंगा ट्रॅव्हल्स बसने समोर असलेल्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली। या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक संतोष परिहार वय 42 वर्ष हा जागीच ठार झाला असून 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती होताच मंगरुळ दस्तगीर पोलिसांची चमू लगेच घटनास्थळी दाखल झाली व जखमींना पुलगाव व धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले। हा अपघात 15 जानेवारी रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडला। समृद्धी महामार्गावर आष्टा गावालगत असलेल्या चॅनल क्रमांक 90 जवळ सदरचा अपघात झाला असून मर्सिडीज बेन्झ कंपनीची गंगा ट्रॅव्हल्सची गाडी क्रमांक MP 45 ZF 8849 ही पुण्यावरून नागपूरला नियमितप्रमाणे जात होती। ट्रॅव्हल्समध्ये 27 प्रवासी होते। दरम्यान पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान ट्रॅव्हल्सने समोरून जात असलेल्या ट्रक क्रमांक MS 04 GF 0517 ला मागून जबर धडक दिली। या घटनेत ट्रक समृद्धी महामार्गाचा सुरक्षा कठडा तोडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडला, तर ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स सुद्धा रस्त्याच्या खाली उतरली। या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालक संतोष परिहार याचा जागीच मृत्यू झाला। गणेश गोडे वय 29 वर्ष राहणार पुणे, आर्यन वाघगणे वय 23 वर्ष राहणार कोथरूड पुणे, संतोष शेलार वय 40 वर्ष राहणार पारनेर अहमदनगर, दीपक शिंदे चाकण पुणे, योगेश राजकुमार थुगानी दयालनगर वर्धा, विनय मुक्केवार वय 26 वर्ष राहणार चंद्रपूर, अनिता नायक वय 61 वर्ष लोधीपुरा नागपूर, सुरेंद्र शिरसाट वय 56 वर्ष कानाडोंगरी हिंगणघाट, सोनू कुमार साहू वय 23 वर्ष प्रयागराज, शबा शेख वय 30 वर्ष राहणार घाटकोपर मुंबई हे जखमी झालेत। इतर 2 जणांना किरकोळ मार लागला आहे। उर्वरित पुलगाव येथील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। त्या जखमींची माहिती मिळू शकली नाही। दरम्यान मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी माहिती मिळताच ठाणेदार गौतम इंगळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना पुलगाव आणि धामणगाव रेल्वे येथील रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल केले। समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस होत असलेली वाढ व बहुतांश घटनांमध्ये अपघाताचे कारण ही पहाटेच्या वेळी येणारी झोपेची डुलकी ठरली आहे। या घटनेतही ट्रॅव्हल्स चालकाला धावत्या ट्रॅव्हलमध्येच क्षणभर झोपेची डुलकी आल्याने वेळ अनियंत्रित होऊन सदरचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी व्यक्त केला आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।